कोपन रिव्होल्यूशन. हा. ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अगदी एका वाक्यामध्ये हे जे साधं मोठं जे अवडंबर करून बसले तेच एका वाक्यात सांगतात की आणि उदो असतोचेनी प्रमाणे उदो असतोचेनी प्रमाणे जैसे का सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. नमस्कार, मी सध्या काय करते मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके निलेश ओक सर आहेत. आपल्याला निलेश ओक सरांचं इंट्रोडक्शन द्यायचीच गरज नाहीये. आज जे काही आजचं जनरेशन आपण महाभारत रामायणाबद्दलच्या व्हॅलिड त्यांच्या डेट्स आहेत किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आहे ती जी आपण आज जाणतोय ती सरांच्या एवढ्या वर्षांच्या रिसर्चनी आणि त्यांनी दिलेला आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानीच आपण जाणतो. तर निलेश ओक सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आलात. थँक्यू रुच्या बोलावल्याबद्दल. तर सरांचा मला खूप म्हणजे जेव्हापासून आपण त्यांचे व्हिडिओज पाहतो मला एक खूप महत्वाचा प्रश्न कायम पडतो की महाभारत रामायणाबद्दलची माहिती आपण जाणून घ्यावी किंवा त्याच्या रिअल डेट्स काय आहेत, कसं ते म्हणजे त्याचं ऍक्च्युअल मध्ये कधी ते झालं हे आपण जाणून घ्यावं. हे तुम्हाला कधी वाटलं आणि कसं तुम्ही त्या प्रोसेसकडे कसं काय गेलात? असं होतं की मला म्हणजे ह्याच एका विषयाबद्दल जाणून घ्यावं असं वाटलं नाही मला. म्हणजे काय म्हणूया आपण, म्हणजे लहानाचं मोठं होताना बऱ्याच सगळ्याच गोष्टींबद्दल जिज्ञासा असायची की हे कसं होतं हे कसं होतं. म्हणजे अगदी सहज उदाहरण म्हणून सांगतो की झाडामध्ये पाणी वर कसं जातं किंवा आपण कॅपिलरी घेतली तर तेवढंच जातं, मग झाड कसं करतं त्यांना कसं समजतं, सगळ्याच गोष्टीबद्दल कोणतीही गोष्ट घे. आता बऱ्याच लोकांना काय होतं की कुतूहल असतं, पण ते कुतूहलाचं अगदी बऱ्याच लोकांना, लहान मुलांचं म्हणत नाही, अगदी मोठ्या मोठ्या लोकांना, अगदी वृद्ध झालेल्या लोकांना सुद्धा कुतूहलापायी लोकांना प्रश्न विचारतात. पण त्यांची एक अत्यंत, मी त्याला तामसी म्हणतो, अशी एक तामसी त्यांची विश राहते की त्यांना जे कुतूहल आहे त्याचं कोणीतरी दुसऱ्या माणसानं संशोधन करावं, ह्याला मी तामसीपणा म्हणतो. तर कुतूहल आहे, लोक आपण म्हणतो वा वा त्यांना कुतूहल आहे, काही उपयोग नाही. कुतूहल असणं ठीक आहे, सुरुवात आहे, पण त्याचं जिज्ञासेमध्ये रूपांतर झालं पाहिजे की हे असं कसं असेल आणि मला ते शोधून काढता येईल का. तर हे मला अनेक गोष्टीबद्दल व्हायचं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये यशही लाभलं, पण अनेक काही गोष्टीमध्ये नाही यश लाभलं असंही आहे. त्याच्यामध्ये हे जे रामायण महाभारत आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रेम असेल आणि त्यामुळे ते यश लाभलं म्हणून आपण ते आता त्याच्यावर बोलतोय. त्याच्या सुरुवात सांगायची म्हणजे असं की भगवद्गीतेवर फार प्रेम होतं माझं, म्हणजे आईनं शिकवलं आणि त्यामुळे घरामध्ये असं एक होतं, स्तोत्र वाचायची किंवा शिकवायची असं होतं. आणि मग मला स्वतःला ती भगवद्गीता आवडायला लागली, म्हणजे विनोबांची गीताही शिकवली होती. आणि नंतर जर वाचत गेलो तर प्रत्येक वेळी काहीतरी विज्ञानामधलं नवीन वाचायचं तर मला फॅसिनेटिंग वाटायचं आणि असं म्हणायची की हे विज्ञानात झालंय. तर मग अशी माझ्या घरची लोक नाही पण इतर आसपासची लोक म्हणायची की अरे हे आपल्याकडे सगळं वेदात आहे, हे आपल्याकडे सगळीकडे. मग म्हणजे वेदात कुठे आहे ते काही कोणी मला सांगू शकत नव्हतं. म्हणूनच म्हणतो की कुतूहलाची जिज्ञासाच झालं पाहिजे. मग मी म्हटलं लोक सांगत नाहीत पण लोक असं म्हणतायत कुठेतरी आहे, आपण शोधून काढूया. आणि त्यापासून ती सुरुवात झाली आणि अनेक गोष्टीवर सुरुवात झाली. त्यातलं रामायण महाभारतामध्ये म्हणजे काय म्हणूया, वाल्मिकी कृपा व्यासकृपेने यश मिळालं म्हणून आपण आता त्याच्याबद्दल बोलतोय. तर तुम्ही जेव्हा रामायण महाभारताबद्दल रिसर्च करायला सुरुवात केली तर तेव्हा थोडे लोक आधी असतील की ज्यांनी ह्याची सुरुवात केली होती, तर त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्या ज्या तारखा आहेत की रामायण महाभारत कधी घडलं ह्या तुमच्यापेक्षा वेगळ्या आहेत. तर तुम्ही तुमचा रिसर्च त्यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे आणि तुम्ही त्यांच्यापासून इन्स्पिरेशन काही घेतलंय? कोणते असे गुरु तुमचे असतील की त्यांच्यापासून तुम्ही घेतलंय का इन्स्पिरेशन? नाही, चांगला प्रश्न आहे. थोडंसं बॅकग्राऊंड देतो. म्हणजे समजा महाभारत घेतलं, महाभारताचा कालनिर्णय, तर आत्ता या घडीला साधारण 100पेक्षा जास्त 130 140 आता असतील, याच्यापेक्षा जास्त लोकांनी मागच्या 400 वर्षामध्ये महाभारताचा काळ शोधून काढायचा प्रयत्न केलेला आहे. रामायणाच्या बाबतीमध्ये त्या मानानं जास्त नाहीये, एक 10 असतील किंवा आपण अगदी सेफ साईड म्हणून 20 आहेत असं म्हणूया, याच्यापेक्षा जास्त नाही. महाभारताचा जो काळ काढायचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे तो अगदी साधारण 7300 BC म्हणजे 9000 वर्षापासून ते 400 CE म्हणजे 1600 वर्षापर्यंत इतका त्या वेगवेगळ्या लोकांनी तारखा काढलेल्या आहेत. रामायणाच्या बाबतीमध्ये साधारण असंच, रामायणाचं आणखी मोठं आहे की अगदी साधारण परत एक साधारण 2000 वर्षापूर्वीपासून 150 BC 200 BC तिथपासून रामायणाचा काळ ते मागे जाऊन मिलियन्स वर्ष, नुसतं मिलियन एक वर्ष नाही, म्हणजे 10 लाख वर्ष नाही, आणखी कितीतरी मल्टी-मिलियन वर्ष इथपर्यंत लोकांनी तो काळ काढलेला आहे. त्यातलं जे मिलियन वगैरे काढतात ना, तो काळ काढलाय म्हणजे मी तुला सांगतो प्रत्यक्षात त्यांनी काहीही केलेलं नाही.
म्हणजे कसं कसं केलं त्याचं सांगतो की रामायण हे त्रेतायुगामध्ये झालं हो. आणि आता आपलं कलियुग सुरू आहे असं आपण म्हणतो. हो. असेल आहे, त्याचं काय हरकत नाही. तर त्या कलियुगापासून मध्ये द्वापार युग आहे आणि त्या सगळ्या युगांच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यातली सामान्य माणसाला म्हणजे सामान्य नाही, स्वतःला असामान्य समजणाऱ्या पण अदरवाईज खूपच सामान्य असणाऱ्या अकॅडमिक्स मधली लोक घेऊया, बाहेरची लोक घेऊया, संशोधन म्हणजे फ्रीलान्स संशोधन करणारे घेऊया, या सगळ्यांची युगाबद्दलची अत्यंत चुकीची कन्सेप्ट आहे. ही एकच युगाची कन्सेप्ट आहे, आपल्याला माहित असेल, तुला मला पण माहित आहे की कलियुग म्हणजे 4,32,000 वर्ष, द्वापार म्हणजे 8,64,000 वर्ष, अशी एक कल्पना आहे युगाची, पण ती खगोलशास्त्रातली आहे. त्याचा इतिहासाशी किंवा बाकी कोणत्याही गोष्टीशी किंवा इव्होल्युशनशी काडीचा संबंध नाहीये. पण तीच संबंध वापरून त्यांनी केले. मग त्यांनी काय केलं की 8,00,000 म्हणजे 8,64,000 मध्ये द्वापाराचे, त्याच्या आधी म्हणजे साधारण 1,000,000 वर्ष, 10,00,000 वर्ष मागे जायला पाहिजे, एवढ्या ढोबळ अंदाजानं ठोकून दिलं की ते मिलियन वर्षाच्या आधी झालं. याच्यापेक्षा त्यांनी काहीही केलेलं नाही. रामायणाचं पुस्तक सुद्धा ह्या लोकांनी उघडलेलं नाही. आणि जे मल्टी मिलियन वर्षापूर्वी झालं म्हणतात ना, त्याचं त्यांना सुद्धा माहित नाही हे ते असं मूर्खपणा का करतायत. भागवत पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे ही आणखी एक युगाची कन्सेप्ट आहे वेगळी, की व्यास म्हणजे वाल्मिकींना सुद्धा व्यास म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. व्यास म्हणजे विस्तार करणारा ऋषी अशा अर्थानं. तर वाल्मिकींनी आपली भर पाडली ना, म्हणजे वाल्मिकी रामायण लिहून, म्हणून त्यांना व्यास म्हटलेलं आहे. आणि त्यांना म्हटलेलं आहे की ते व्यास म्हणजे वाल्मिकी हे व्यास म्हणजे टायटल असल्यासारखं हे 34व्या म्हणजे 24th युगामध्ये आले. आणि कृष्ण, आणि म्हणून कृष्ण द्वैपायन व्यास आपण जे महाभारताचे व्यास म्हणतो, ते 28 युगामध्ये आले, 28 युगामध्ये आले. म्हणजे 24 आणि 28 म्हणजे 4 युग गेली त्याच्यामध्ये. आता हे युग नुसती संकल्पना आहे, संकल्पना म्हणजे तिथे परत ते 4,32,000 आणायचे नाहीयेत. पण हे या तामसी लोकांना न कळल्यामुळे त्यांनी काय केलं, अच्छा हे 28 युग आणि त्याच्या मागे 24 युग म्हणजे प्रत्येकाची त्यांनी 4.32 मिलियन्स वर्ष घेतली, त्याच्या 4 टाइम्स मागे गेले, म्हणजे 4×16 म्हणजे ते काहीतरी 20 मिलियन वर्षापूर्वी झालं असेल. हा शुद्ध मूर्खपणा आहे, शुद्ध गाढवपणा आहे, शुद्ध तामसीपणा आहे. आणि अशा अर्वाच्य कल्पना घेऊन आतापर्यंत त्या तशाच राबवण्याचा एक मूर्ख प्रयत्न आहे. आता हा कोणाचा प्रयत्न आहे? हे काही लेफ्टिस्ट लोक नाही आहेत, हे काही भारताच्या विरोधी लोक नाही आहेत, हे स्वतःला भारताची संस्कृती सांभाळणारे, पाईक समजणारी लोक आहेत. पण ही तामसी प्रवृत्ती आहे. तसं झालं. त्या मानानं महाभारत वाचलं यांच्या हातातून. म्हणजे 7,300 BC हे शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी एका वेगळ्या गोष्टीवरून एस्टिमेट केलेलं आहे. त्यांचं स्वतःच एस्टिमेट नाहीये. त्यांनी म्हटलं की जर लेले शास्त्रींचं आपण जर तारीख घेतली, त्यांनी 5,228 BC 5,228, त्याला जर आपण असा वेगळा विचार केला तर मग ती 7,300 येईल असं म्हटलेलं आहे. तसंच हे मागच्या डेट्सचं झालं. आता आत्ताच्या ज्या डेट्स आहेत ना, म्हणजे अगदी जवळच्या 400 म्हणजे 1,600 वर्षापूर्वी किंवा 2,000 वर्षापूर्वी, हे सगळे वेस्टर्न इंडॉलॉजीज, ते सुद्धा अत्यंत तामसी आणि भारतीय संस्कृती मधली इतिहास हा कसा लिहिला जातो याचा कोणताही गंध नसणारे. तुम्हाला ज्या माणसानं पुस्तक लिहिलंय, म्हणजे पुस्तक किंवा कंपोजिशन केलंय, ग्रंथ लिहिलाय, त्या माणसाच्या डोक्यामध्ये काय जात होतं हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुमचं उत्तर चुकीचंच येणार. आणि हे जे वेस्टर्न इंडॉलॉजिस्ट आहेत आणि आता त्यांचे लॅकीज आपले भारतात असलेले अकॅडमियामध्ये पसरलेले आहेत आणि पब्लिक इंटेलेक्च्युअल्स म्हणून सुद्धा मूर्खपणा करत असतात. त्यांच्या दृष्टीनं रामायण आणि महाभारत हे ऐतिहासिक नाहीच. जसं हॅरी पॉटर आहे तसं ते लिहिलेलं आहे. तर तेव्हा जे म्हणतात ना की 400 CE मध्ये लिहिलं, म्हणजे 1,600 वर्षापूर्वी किंवा 2,000 वर्षापूर्वी, तर ते लिहिलं म्हणतायत, म्हणजे पुस्तक लिहिलं. हॅरी पॉटर कसं मागच्या 50 वर्षामध्ये किंवा असं लिहिलं म्हणतो, तशा अर्थानं म्हणतायत. म्हणजे त्यांना ते हे वाटतच नाही, इतिहास वाटतच नाहीये. सो अशा परिस्थितीमध्ये हे बॅकग्राऊंड झालं. त्याच्यात तुझा प्रश्न होता की माझं संशोधनाची पद्धत वेगळी काय, तर मी सांगतो की सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी. आणि ह्या सगळ्यांना आपण एका बकेटमध्ये सुद्धा टाकू शकतो, काहीच एक्सेप्शन्स आहेत. रामायणाचा जर विचार केला तर मी सांगेन एकही एक्सेप्शन नाही. म्हणजे रामायणाच्या संदर्भामध्ये एखाद्या पूर्वी केलेल्या, कोणी काम केलेल्या माणसाचं कौतुक करावं असं खरं कोणी विशेष व्यक्ती नाही. आता ते मी शब्द थोडेसे नंतर मागे घेईन, पण महाभारत आधी सांगतो. महाभारताचे जे 100पेक्षा जास्त लोक आहेत त्यातले एक साधारण 3, 4, 5, 6 लोक घेतली की त्यांनी जरी त्यांचं म्हणजे वर्ष चुकीचं आलं असलं किंवा काही लोकांनी वर्ष काढलं पण नाहीये, तरी सुद्धा त्यांनी प्रचंड चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांची नावं सांगावी अशीच आहेत. म्हणजे मी कुठून सुरुवात करतो, शंकर बाळकृष्ण दीक्षित.
त्याच्या आधी एक लेले शास्त्री म्हणजे त्यांचे समकालीन, तर लेले शास्त्री त्यांनी तारीख काढली होती 5228 आणि त्याचं क्रिटिक कसं करावं म्हणजे अनालिसिस त्याचं कसं करावं बरोबर का चूक हे शंकर बाळकृष्ण दीक्षितांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास त्याच्या खंड 2 म्हणजे दुसऱ्या खंडामध्ये त्याचं सुंदर वर्णन येतं. मी म्हणतो आपले जे ऐकणारे असतील त्यांनी मुद्दाम जर इच्छा असेल तर त्यांनी ते खरोखर वाचून काढावं. म्हणून त्यांचं कौतुक करण्यासारखं म्हणजे कौतुक आपण कोण कौतुक करणार आपण नमस्कार करूया त्यांना. लेले शास्त्रींना नमस्कार करण्यासारखं आहे. लोकमान्य टिळक त्यांनी ऋग्वेदावरचं प्रचंड संशोधन केलं म्हणजे त्यावेळी जे केलं ते अत्यंत रिव्होल्युशनरी होतं. पण ते आता आपण सांगू शकतो की ते चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे त्यांना जेवढं मागे वाटतंय ऋग्वेद तो त्यांनी फक्त 4500 BC म्हणजे 6000-7000 वर्ष ते मागे ऋग्वेदाचा काळ घेऊन गेले. आता आपल्याला जो पुरावा आहे त्याच्याप्रमाणे माहिती आहे की तो हजारो वर्ष मागे म्हणजे 25,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000 असं इतका मागे जातो. नक्की किती मागे जातो आपल्याला माहिती नाही. पण एकदा टिळकांनी ठरवलं की 4500 BC मध्ये ऋग्वेद झाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानंतरच झाल्या पाहिजेत ना. बरोबर. म्हणून त्यांनी थोडा आर्टिफिशियली रामायणाचा काळ हा 1400 BC म्हणजे साधारण 3500 वर्षापूर्वी असा करायचा प्रयत्न केला. त्याकरता त्यांनी कोणताही पुरावा तसा वापरलेला नाहीये. तर त्यामुळे ती तारीख चुकीची आहे. पण त्यांचं जे काम आहे हे अत्यंत अद्भुत आहे. शंकर बाळकृष्ण दीक्षित हे सगळे पायोनियर्स आहेत आर्किओ ॲस्ट्रॉनॉमीचे. जगाकरता भारताकरता नाही. जग त्यांच्याकडनं शिकलेलं आहे. आणि थोडंसं आपण पुढे आलं तर भारताचार्य CV वैद्य म्हणजे ते टिळकांचेच कॉन्टेम्पररी होते. नंतर भारतरत्न पांडुरंग वामन काणे, ब्रह्मर्षी पद्माकर विष्णू वर्तक ही नावं मी एखाद दुसरं नाव विसरतही असेल पण ही नावं घेण्यासारखी आहेत. म्हणजे कसं आहे त्यांनी वैज्ञानिक पद्धत वापरली का तर नाही. म्हणजे वर्तकांनी खूप वापरायचा प्रयत्न केला पण बाकीच्यांनी वापरली असं म्हणत नाही. पण त्यांची सिन्सिअरिटी तुम्हाला दिसते. त्यांना काहीतरी जुगाड करून काहीतरी एक तारीख काढायची आणि लोकांच्या माथी मारायची असा त्यांचा इच्छा अजिबात नव्हती. वर्तकांची अर्थात नव्हती. वर्तकांनी तर सगळाच पुरावा घेतला. म्हणून मला जर गुरुसारखं नाव घ्यायचं असेल तर मी वर्तक असं नाव घेईन. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा वर्तकांचा पॉईंट की जो बाकी कुणीही केलेला नाही, कोणीही नाही, एकही एक्सेप्शन नाही मी वर्तक सोडले तर, की वर्तकांचं आतून त्यांना हे कळत होतं की आपण एकदा ठरवलं काय आपण करतोय तर सगळा पुरावा घ्यायचा. हे मी तुला सांगतो दुसऱ्या कोणत्याही भारताच्या बाहेरच्या आता जिवंत असलेल्या किंवा आता होऊन गेलेल्या मृत असलेल्या कोणत्याही महाभारत किंवा रामायण संशोधकाने केलेला नाही वर्तक सोडले तर. हे वर्तकांचं मोठेपण आहे, ग्रेटनेस आहे. आता वर्तकांनी सगळंच विज्ञानाच्या पद्धतीने केलं का त्यांचा अप्रोच फारच सुंदर होता पण केलं असं नाही. आता माझी पद्धत वेगळी काय आहे की सगळा पुरावा घ्यायचा एखाद्या आपण हायपोथेसिस मांडल्यानंतर प्रमेय मांडल्यानंतर आणि तो पुरावा मॅच होतो की नाही याचा संबंध नाही. उलट तो होतो का हे सिद्ध करायचं, नसला होत तेही सिद्ध करायचं आणि ते मांडून ठेवायचं. बरोबर. आपण टेनिसच्या मॅच मध्ये जसं दोन्ही बाजूचा स्कोर सांगतो तसा सांगायचा. अशा दृष्टीनं माझी पद्धत ही व्हेरी युनिक आहे. त्याच्या जवळ जो कोणी येत असेल तर ते वर्तक येतात. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीनं मांडलेलं आहे. बाकी कोणीही असं केलेलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांना ते त्यांच्या इग्नोरन्समुळे झालं, कोइन्सिडेंटली झालं असं माहित नाही. पण बाकी सगळ्यांची कामं आपण असं सांगू शकतो हे 4-5 एक्सेप्शन सोडली तर की ती अत्यंत अवैज्ञानिक अशी आहेत, तर्कदुष्ट अशी आहेत आणि तंत्रयुक्ती वापरून कसं संशोधन करावं हे बऱ्याच लोकांना अजिबात कळलेलं नाही ही जर नावं सोडली तर. आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जे प्रूव्ह केले किंवा तुम्ही जे रिसर्च केलेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ऍक्च्युअल एव्हिडन्सेसचा उपयोग केलाय. तर हे एव्हिडन्सेस जेव्हा आज आपल्याकडे आहेत तर मग त्याच्यावरती बेसिस जे आपण युग ठरवली आहेत किंवा आपण आज म्हणतो की आता कलियुग आहे, थोडे म्हणतात की आता येणार आहे, तर ह्या गोष्टी अजून रियालिटीमध्ये म्हणजे जे आपण साधारण म्हणजे सामान्य माणसापर्यंत त्या अजून बदललेल्या का नाहीत? म्हणजे अजूनही आपण त्या एज्युअल कॉन्सेप्ट घेऊन का चालतो? ओके, फार उत्तम प्रश्न विचारलायस. त्याच्यामध्ये असं आहे की एकतर समाजामध्ये काय असतं की जे काही शिक्षक असतात तर त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याच लोकांना म्हणजे मी बाहेरचा आपण लेफ्टिस्ट वगैरे आणि म्हणजे भारताच्या विरुद्ध विध्वंसक वृत्तीचे लोक आहेत ते आपण अगदी आत्ता बाजूला ठेवू. त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची. पण ज्यांना आपल्याला असं म्हणता येईल की हे नक्की भारताच्या म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विरोधात नाहीयेत पण त्यांनी सुद्धा अत्यंत तामसी प्रवृत्ती दाखवलेली आहे आणि काही वेळा तर विकेड प्रवृत्ती दाखवलेली आहे. म्हणजे आता माझ्याकडे त्याचा काही पुरावा आहे का? पुरावा म्हणजे ते काही करत नाहीत हाच पुरावा आहे की त्यांना हे कळल्यानंतर सुद्धा आता मी
युग म्हणजे कशी याचा प्रयत्न करतोय. आणखी 2-4 लोकही आहेत, म्हणजे आता वेदवीर आर्या. आता वेदवीर आर्यांची तारीख चुकीची आहे, पण वेदवीर आर्या सुद्धा सांगायचा प्रयत्न करतात की बाबा रे ती युग एवढी लांब नाही आहेत. डॉक्टर जयश्री सारनाथन त्यांच्याही तारखा चुकीच्या आहेत. त्यांचे माझे तर म्हणजे ते काय अगदी म्हणजे पाण्यात पाहिल्यासारखं करतात, पण तेही लोकांना सांगतात ते चांगलंच काम करतायत की युग ही अशी लांब लचक नाहीये, त्याचा इतिहासाच्या युगांशी संबंध नाहीये, ती ऍस्ट्रॉनॉमीची युग आहेत. असे काही 2-4 लोक प्रयत्न करतायत. बाकीचे लोक कलियुग हे 3102 BC मध्ये झालं, कारण त्यांच्या तारखा 3000 BC आहेत. त्याला ते म्हणजे काय म्हणतो बुडत्याला काडीचा आधार, तसं ते पकडून बसलेले आहेत. आणि त्यांचा होप काय माहितीये का, की सामान्य माणूस इतका बिझी आहे, म्हणजे हिंदू सामान्य माणूस किंवा भारतीय सामान्य माणूस, त्याला त्याच्यात वेळ नाही. त्यामुळे हा त्यांचा जो खेळ आहे, मूर्खपणाचा खेळ आहे किंवा प्रसिद्धीचा खेळ आहे, तो थोडा काही काळ चालू राहील. बरोबर. म्हणजे ही अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. दुसरं, आता लोक जे ऐकतात ना, त्यांचं पण चॅलेंज आहे. आता मी बऱ्याच वेळा हे सांगत असतो प्रत्येक लेक्चरमध्ये, तू प्रश्न विचारतेस युगाबद्दल तसं सांगत असतो, पण लोक ऐकतात, पण नंतर जाताना त्याचं काही आपलं मत बदलायला पाहिजे असं त्यांना वाटत नाही. परत पुढच्या वेळी तेच लेक्चरला तो प्रश्न विचारतात. मला याचा फार त्रास होतो. पण आता मी तू वरदानंद भारती म्हणजे कोण ऐकलंयस का, प्रोफेसर अनंतराव आठवले पूर्वाश्रमीचे, तर त्यांनी सुद्धा हे लिहून ठेवलंय त्यांचा अनुभव म्हणून, की त्यांनी एकदा अशी लिस्ट करून ठेवली की त्याच गावी जात आहेत आणि ती लेक्चर देत आहेत, आणि मग कोण माणूस तो प्रश्न विचारतो, त्यांच्या लक्षात आलं की तोच माणूस तोच प्रश्न विचारतो. वरदानंद त्यांना उत्तर देतात आणि तरी सुद्धा तो मान हलवतो, पण तो आपलं मत बदलत नाही, परत येऊन तोच प्रश्न विचारतो. ह्याच्यासारखं मूर्खपणा आणि तामसीपणा काय असू शकतो. सो दोघांचं काम आहे, म्हणजे ज्यांना माहिती आहे, आपण काय म्हणूया पब्लिक इंटेलेक्च्युअल्स, त्यांनी हे प्रबोधन केलं पाहिजे, पण जे ऐकतायत त्यांनाही आपलं मत बदलायची अक्कल आली पाहिजे किंवा इच्छा झाली पाहिजे. आणि जे समजत नसेल ते श्रद्धेवर घेतलं पाहिजे. साधारण आपण बोलल्यानंतर सगळं मॅथमॅटिक्स कळलं नाही तरी आपल्याला कळतं की कोण माणूस सत्य बोलतोय किंवा कुणाला कळकळ आहे किंवा कुणा स्वतःच्या प्रसिद्धी करता करतोय. एवढा तर कॉमन सेन्स आपल्याला कळतो. दुकानात जातो आपल्याला कळतं कोण आपल्याला फसवतंय. हे केलेलं न झाल्यामुळे आणि असं सांगणारे कमी लोक असल्यामुळे अजून त्याचं झालेलं नाही. म्हणजे झालेलं नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याच लोकांना ते कळतंय, बऱ्याच लोकांना ते पटतंय. पण मी जेव्हा बऱ्याच लोकांना म्हणतोय तेव्हा ते जे बरेच लोक आहेत ते सुद्धा ट्रिकल आहे. बरोबर. आता एस्पेशली मला हा का प्रश्न पडला, कारण तुम्ही जे प्रूफ्स दिलेले आहेत हे आपल्या ग्रंथांना धरून आणि जॉग्राफिकली जे घटना घडल्या आहेत, की आता महाभारताच्या बाबतीत असेल की द्वारका बुडणं, जे तुम्ही वॉटर लेवल कशी राईज झाली, तर हे दोन्हीची सांगड घालून तुम्ही ते प्रूफ्स दिलेले आहेत. आणि तरीही ते ऍक्सेप्टन्स अजूनही म्हणजे बाकीच्या लोकांचा किंवा म्हणजे बाकीच्या देशांचा किंवा बाकीच्या धर्मांचाच प्रश्नच नाही, म्हणजे ज्यांच्याशी रिलेटेड ते टेक्स्ट आहे तेही ते ऍक्सेप्ट नाही करत आहेत. बरोबर. हे जर नाही ते मान्य करत आहेत. पण आता कितीतरी असे प्रूफ्स आहेत की जसं एका श्लोकामध्ये हनुमान उडून जात म्हणजे सूर्यापर्यंत जाऊन परत येतात, तर ते डिस्टन्स त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर असं मला वाटतं की हे जे म्हणजे सिक्रेटली म्हणता येईल की त्या आपल्याला टेक्स्टमध्ये डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युले दिलेले नसतील किंवा उत्तरं दिलेली नसतील, पण त्याचा उपयोग करून आपण ती उत्तरं काढू शकतो. असे कितीतरी घटना आहेत. तर अशा काही तुम्ही सांगू शकता का? पण त्या घटना सांगण्यापूर्वी हे जे हनुमानानं सूर्याचं अंतर वगैरे कळलं, आता ते अनेक इतर ठिकाणी असतील, पण मला एक माहिती असलेलं म्हणजे तुळशीदासांच्या यातला एक दोहा घेतात, त्याच्यामध्ये ते दो सहस्र योजन भानू वगैरे करतात. मी माझं स्पष्ट मत सांगतो त्याच्यामध्ये की म्हणजे मी काही वेळा उत्तर असं पण दिलेलं आहे की असं असू शकेल वगैरे, म्हणजे लोकांना बरं वाटतं म्हणून. मी म्हणतोय दिस इज नॉनसेन्स, इट्स अटर नॉनसेन्स. म्हणजे त्याच्यात होतं काय सांगतो, तर हे तसंच आहे. म्हणजे ते दो तुझ्या भानूमध्ये घेऊन आपण काहीतरी काय म्हणूया जुगाड करून तो स्पीड आला, असं करण्यामध्ये काही पॉईंट नाही. याचं कारण असं आहे की तसं घेतल्यामुळे जे खरं चांगल्या प्रकारचं जे संशोधन होत आहे ते ह्या दोन्हीत मिक्स होतं. बरोबर. अरे हे सोडून द्या रे राजानो, म्हणजे हे असं त्याच परत परत तेच बोलून की असं स्पीड आहे आणि लोकांनी असं करून अगदी अभिमानानं काय करताय, काय त्याचा काय उपयोग काय. आता ते आधुनिक विज्ञानानं चांगला स्पीड काढलाय ना. बरोबर. तो म्हणतो तुम्हाला ते माहित होतं, पण नाही त्याच्याकरता किती सर्कस करावी लागते, म्हणून तसं करण्यामध्ये पॉईंट नाही. त्याच्या उलट अगदी साधं उदाहरण म्हणून देतो की कशाचं तुम्ही हे म्हणजे काय म्हणूया अभिमान बाळगा. अभिमान म्हणण्यापेक्षा काय म्हणूया कृतज्ञता बाळगा म्हणूया. कारण अभिमान आपण काही केलं नाही तर कसला अभिमान बाळगायचा. तर आता पश्चिम युरोपात आपण आधुनिक विज्ञानाची सुरुवात झाली मागच्या 500 वर्षाची म्हणतो. कोपर्निकन रिव्होल्युशन असं म्हणतात. कारण कोपर्निकसने काय केलं,
त्यांच्याकडे पृथ्वीमध्ये आणि सगळे ग्रह फिरतात असं टोलेमी म्हणत होता आणि ते 1500 वर्ष तसंच चाललं. त्याच्यानंतर कोपर्निकस आला आणि तो म्हणाला असं नाहीये, असं वाटत नाहीये. तो सुद्धा अगदी सावध होता, कारण तिथले जे धर्मांध लोक आहेत, आपल्याकडेही धर्मांध असू शकतात, पण तिथले धर्मांध म्हणजे मूर्खपणाचाच कळस होता. अजूनही आहे, पण तेव्हा तर अतिच होता 500 वर्षापूर्वी. तर त्या लोकांनी सांगताना असं केलं की म्हणजे त्याला कोपर्निकसला भीती होती. तो म्हणाला की मी असं म्हणत नाहीये सूर्यमध्ये आहे, पण समजा जर सूर्यमध्ये असं धरलं तर आपली ऍस्ट्रॉनॉमीची कॅल्क्युलेशन सोपी होतात असं सांगत होता. आणि त्याने ते पुस्तक लिहिल्यानंतर तो म्हणाला की मी मेलो की पब्लिश करा. म्हणजे त्याला किती भीती होती बघा. कारण ते विज्ञान आणि धर्म म्हणणं चुकीचं आहे, त्यांचा रिलिजन ह्याच्यामध्ये प्रचंड फारकत होती. ही फारकत आपल्याकडे कधीही नव्हती. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की कोपर्निकसने सांगितलं की सूर्य मध्यभागी आहे. याचं एवढं कौतुक, कोपर्निकन रिव्होल्युशन असे सगळे पाश्चिमात्य लोक आणि आपली त्यांचे सुद्धा लोक, म्हणजे कोपर्निकसनं काम केलं तर चांगलं आहे, पण आतापर्यंत सुद्धा बोंबा मारत असतात, अजूनही शिकवतात कोपर्निकस रिव्होल्युशन. त्याच्या आधी तुम्ही 300 वर्ष गेलात तर ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अगदी एका वाक्यामध्ये हे जे साधं मोठं जे अवडंबर करून बसले तेच एका वाक्यात सांगतात. म्हणजे नैष्कर्म्य कर्म कसं करावं, हे कर्म करून सुद्धा ते निष्क्रिय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे आपल्याला इफेक्ट होऊ नयेत हे कसं करावं हे सांगताना ते सूर्याचं उपमा देतात. ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 99ची जी ओवी आहे की आणि उदो असतो प्रमाणे जैसे का सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. म्हणजे कसं कर्म करायचं की जसं आपल्याला वाटतं की सकाळ झाली म्हणजे सूर्य तिथे आला, नंतर दुपारच्या वेळी तो वर गेला, संध्याकाळी खाली गेला, पण प्रत्यक्षात तो खरा काहीच करत नाहीये, पृथ्वीच फक्त फिरते, तो आहे तिथेच आहे. पण तो आपल्याला वाटतो की नाही तशा प्रकारचं काम करावं, पण त्याचं कर्मपणा लागू देऊ नये. असं करताना नुसतं एका ओळीमध्ये एका ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आता हे जगाला सांगायला पाहिजे ना. ज्ञानेश्वरी रिव्होल्युशन म्हणा ना त्याला, आणि ज्ञानेश्वर तर रिव्होल्युशन म्हणत नाहीये. मी तर म्हणतो हा जो त्यांनी उपमान वापरला, हा दृष्टांत कसा वापरतो आपण, एखादा दृष्टांत वापरताना आपण म्हणू ना नाचता येणं अंगण वाकडे, बरोबर, ओके, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. म्हणजे हे आपण करताना ठेच म्हणजे काय, पुढच्याला म्हणजे काय, मागचा म्हणजे काय, शहाणा म्हणजे काय, हे सगळ्यांना माहित असलं पाहिजे, तरच त्याचा अर्थ कळतो. तसं जेव्हा ज्ञानेश्वर सामान्य लोकांकरता ज्ञानेश्वरी लिहितायत आणि त्याच्यामध्ये हा दृष्टांत वापरतायत, म्हणजे मी म्हणेन कमीत कमी मराठी बोलणाऱ्या माणसाला 13व्या सेंचुरीमध्ये सगळ्यांना माहित होतं की सूर्य एका जागी असतो, तो हलत नसतो, हलताना दिसला तरी. ते युरोपमध्ये समजायला आणखी 300 वर्ष लागली आणि त्याचा त्यांनी एवढा गाजावाजा केलेला आहे की आम्ही रिव्होल्युशन केलं. असं फरक. तर आता असं आपण काय म्हणतो रियालिटी किंवा त्याची सत्यता एखाद्या गोष्टींची असते, तर त्याप्रमाणे आपल्या महाभारताचं किंवा रामायणाचं आपण उदाहरण घेतलं, असं म्हणतात की हनुमानाला सिद्ध्या प्राप्त होत्या की हनुमान आपल्या म्हणजे बलाढ्य शरीर करून किंवा उडू शकायचे, असं जे सगळं म्हटलं जातं. तर हे आजच्या ह्याच्यात आपण बघितलं तर हे रिअलिस्टिक वाटत नाही की असं कसं होऊ शकत असेल. तर हे खरंच कोणत्या सिद्धी आहेत का त्याच्या मागे काही त्याचे इंटरप्रिटेशन करण्यासाठी लिहिलेल्या गोष्टी आहेत? नाही, खूप हा अगदी खूप सुंदर प्रश्न. आता आपण असं पण सुरुवात करूया, म्हणजे मी उत्तर देताना की आपल्याला नक्की काय माहित नाही, पण जे काही माहिती आहे त्याच्यातून आपल्याला काय अर्थ लावता येतो तो आपण बघूया. परत प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, प्रमाणाने, हेच आपले हातातले टूल्स आहेत, हीच प्रमाण आहेत, त्याचाच वापर करून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तेच विज्ञान आहे, विज्ञान तेच करतं, म्हणजे हेच विज्ञान आहे बाय द वे. तर उदाहरणार्थ हनुमानच घेऊया, तर त्याला वेगवेगळ्या सिद्धी होत्या. आता पातंजली योगसूत्र आपण जर वाचला तर आपण फक्त वाचूनच समजतंय, कारण आपण काही योगात एक सिद्धी केलेली नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्या त्या अष्टसिद्धी आपण म्हणतो, काय मला नाव येत नाही, पण अणिमा, गरिमा वगैरे अशा सिद्धी आहेत. म्हणजे तुम्ही लघु होऊन लघु होऊ शकता किंवा अगदी मोठे होऊ शकता, जसं हनुमानाने ते दाखवलेलं आहे, दोन्ही दाखवल्या तिकडे जाताना, की तुम्ही अगदी बारीक होऊन तो असा प्रवेश केला किंवा कुठे तो इतकं प्रचंड रूप घेऊन तो उड्डाण केलं. अशा प्रकारच्या जड वस्तू उचलणं, आकाशात उडणं म्हणजे स्वतःला हलकं करणं, म्हणजे ऍज अ परसेप्टिव्ह सारखं, ह्या सगळ्या हनुमानाला सिद्धी होता असा त्याचा अर्थ होतो. तर ह्या सिद्धी भगवान पातंजलीने लिहून ठेवलेल्या आहेत. त्या सिद्धी तुम्हाला जर यायला हव्या असतील तर त्याकरता काय करायचं हे सुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आता ते मी तर केलेलं नाही, म्हणजे प्रॅक्टिस तूही केलेलं नाही, म्हणजे आत्ता करता आपल्याला ते शब्दप्रमाणे, पण आपल्याला असे काही व्यक्ती माहिती आहेत, त्याचं आता व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन आपल्याकडे नाहीये की ज्यांना तशा सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. मी तर असं म्हणेन लोकांना, म्हणजे ज्यांना असं वाटतं की त्यांना अशा सिद्धी आहेत, त्यांना म्हणजे मी विनंती पण करतो ऑन युअर बिहाफ आणि चॅलेंज पण करतो की ज्यांना असं वाटतं की त्यांनी यावं, आपण ते व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
आणि आपलं जे साधन आहे म्हणजे किंवा आपले जे ग्रंथ आहेत किंवा आपलं जे ज्ञान आहे त्याच्या व्हॅलिडेशन करता सहाय्य करावं त्यांनी. नुसतं माझ्याकडे सिद्धी आहे पण मी दाखवणार नाही, मग त्याचा काय उपयोग त्या सिद्धीचा. बरोबर. आता थोडासा दुसरा एक विचार सांगतो की ह्या सिद्धी म्हणजे काय होत्या. आता आपण विमानानं उडतो, ग्रॅव्हिटी सूट आता आला, पण तुम्ही मागे 300-400 वर्ष समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेला तर ह्या सध्या आपल्याला माहिती नव्हत्या. म्हणजे आता आपण जे विमानं उडतो ते, मग त्यावेळी पतंजली योगसूत्र तर होतं. हो. मग त्यावेळी त्यांनी त्याचा कसा अर्थ लावला असेल, तर त्यांनी त्यांना कळतो तो अर्थ लावायचा प्रयत्न केला, उपमानानं केला. उदाहरणार्थ ते अरिमा गरिमा त्यांना कळलं नसेल कदाचित, आपल्याला माहिती नाही, पण पुष्पक विमान कसं उडालं तर त्यांनी असं म्हणालं असेल की आपल्याला माहिती नाही, पण जसं पक्षी कसे उडतात असं काहीतरी असावं. म्हणून आपण जर जुन्या ग्रंथातली चित्र बघितली तर विमान दाखवताना त्याला अगदी पक्षाचा आकार, पक्षाचं नाक वगैरे पण दाखवलं जातं. म्हणजे उपमानानं आपण समजायचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला नक्की माहिती नाही, ज्याला सिद्धी माहिती आहे तोच त्याच्याबद्दल जास्त सांगू शकेल. कदाचित तो सांगू शकणार नाही पण तो डेमॉन्स्ट्रेशन करू शकेल. तोपर्यंत आपण काय करायचं की शब्द प्रमाण आपण घेऊ शकतो. पण पतंजलींच्या बाकी ज्या गोष्टी आपल्याला वापरता येतात, म्हणजे विज्ञान म्हणजे काय हे त्याने दाखवलेलं आहे. बरोबर. किंवा खगोलशास्त्राचं ज्ञान कसं करावं, तर भुवन ज्ञानम सूर्य संयमात, चंद्रे ताराव्यूह ज्ञानम, ध्रुवे तत् गती ज्ञानम, अशी त्यांची सूत्र आहेत. आणि त्याप्रमाणेच हे सगळं ज्ञान निर्माण झालेलं आहे. किंवा विज्ञानाचं म्हणायचं तर त्यांनी पण म्हटलेलं आहे गौतमासारखं, प्रत्यक्ष, अनुमाना, आगम, प्रमाणानी, या 3 गोष्टींनी. प्रत्यक्ष अनुमान म्हणजे विज्ञान आणि आगम म्हणजे बॅकग्राऊंड नॉलेज जे गृहीत धरतो ते, याप्रमाणे तुम्हाला सत्य शोधून काढता येतं. आणि ही जर पद्धत तुम्ही वापरली नाही तर त्याचं पुढचं सूत्र आहे विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठम. जर ते वापरले नाही तर त्यामुळे जे ज्ञान येईल ते विपर्यय म्हणजे उलट असेल, मिथ्या ज्ञान असेल. आणि त्याचं कारण काय की जे मूळ जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही समजून घेऊ शकला नाहीत. म्हणजे शंकराचार्यांच्या भाषेमध्ये ते म्हणतात ज्ञानम न पुरुषतंत्रम. एखाद्या गोष्टीचं ज्ञान हे तो माणूस ज्याला ते शोधून घ्यायचंय त्याच्यावर अवलंबून नाहीये, त्याचा त्याच्यात रोल आहे. किंतु वस्तुतंत्रम, ती गोष्टच, ती वस्तूच तुम्हाला, ती जी गोष्ट आहे तीच तुम्हाला सांगते कसं वागायचंय. तुम्ही तर्कवितर्क करून काही फायदा नाही, हे सुद्धा विज्ञान आहे, शंकराचार्य सांगतायत. तर अशा पद्धतीने तुम्हाला काढता येतं. आता आपल्याला काही गोष्टींचा शोध लावता येतो, काही गोष्टींचा आपल्याला शब्द प्रामाण्यावरच घ्यावं लागतं. बरोबर. आता आपण रामायणाबद्दल बोलतो तर जसं तुम्ही आधी तुमच्या लेक्चर्समध्ये किंवा इंटरव्ह्यूज मध्ये पण तुम्ही सांगितलंय की आता जे आपण ऍडम्स ब्रिज म्हणतो किंवा राम सेतू जे आपण म्हणतो की इथूनच क्रॉस केला आहे श्रीलंकेकडे जाणारं, तर ते सत्य आहे का, की खरंच तिथून केलं आहे का? कारण म्हणजे तो एक भावनिक विषय होऊन जातो की, आणि म्हणजे आपल्याला एक प्रमाण दिसणारं वाटतं की हे इथून झालेलं, क्रॉस केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये किती सत्यता आहे? नाही, परत चांगला प्रश्न आणि तू शब्द चांगला वापरलास, भावनिक एक विषय होऊन जातो. आता तुलसीदासांच्या रामायणामध्ये ते दो काय विजय सहस्र योजन भानू, हा सुद्धा लोकांनी भावनिक विषय केलेला आहे. नलसेतू त्याला रामसेतू करूनही भावनिक केलेला आहे. श्रीलंका म्हणजे लंका हाही भावनिक केलेला आहे. आणि आणखी काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या भावनिक केलेल्या आहेत. आपल्याला म्हणजे भगवद्गीता काय सांगते की तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर भावनिकपणा सोडावा लागेल. म्हणजे भावना वाईट आहे का? भावना वाईट नाही, श्रद्धा ही भावनाच आहे, त्याचा खूप उपयोग होतो. पण श्रद्धा जरी असली ना, म्हणजे असं आपण म्हणतो ट्रस्ट बट व्हेरीफाय. ट्रस्ट करणं म्हणजे श्रद्धा, पण ती व्हेरीफाय ती सुद्धा का करायची सांगतो की आपण शब्द प्रामाण्य, आपण एका ग्रंथामध्ये असं वर्णन वाचतोय, हे जे शब्द प्रामाण्य आपलं शब्द प्रामाण्य आहे ना, ते ज्या ऋषींनी लिहिलं म्हणजे व्यास, वाल्मिकी किंवा आणखी कोणी ऋषीच असतील, त्यांचं ते प्रत्यक्ष प्रामाण्य आहे. त्यांना ते माहित होतं, म्हणजे त्याकडे त्यांना माहित असेल हनुमान कसा उडत असेल, म्हणजे कुणाला तरी माहित असेल, व्यासांना माहित असेल, वाल्मिकीला माहित असेल असं नाही. तर त्यांचं ते प्रत्यक्ष प्रामाण्य आहे. सो म्हणूनच, कारण आपण ऋषींचीच संतान आहोत ना, तर म्हणून आपण शब्द प्रामाण्यानं नाही थांबायचं, आपण त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पाहिजे. ते शब्द प्रामाण्याचं प्रत्यक्ष प्रामाण्यानं व्हॅलिडेशन करणं ही आपली जबाबदारी पण आहे आणि आपला हा अधिकार आहे. तर नुसतंच आपलं काहीतरी आपल्या पूर्वजांनी काहीतरी ग्रेट केलं म्हणून तारे तोडणं याला काहीच अर्थ नाही. तर माझं जे काम आहे ते माझ्या मर्यादेमध्ये जे मला शक्य होतं, खगोलशास्त्र आणि 20 वेगवेगळी विज्ञानाच्या ब्रांचेस, त्याचा वापर करून मी महाभारत रामायणातलीच वर्णनं घेतली आणि दाखवलंय की ते आता आपल्याला व्हॅलिडेट करता येतं. आणि ते केल्यानंतर ते पुरावे सुद्धा आपल्याला 5561 BC किंवा 14,000 वर्षापर्यंत म्हणजे 12,000 BC पर्यंत घेऊन जातात. बरोबर आहे. एक आजची मुलगी किंवा आजच्या पिढीची मुलगी म्हणून जो काय मला एक विषय वाटतो की रामायणामध्ये त्यांनी असं लिहिलंय की रामाला म्हणजे एक राजा म्हणून रामाला आपण श्रेष्ठ मानतो,
तर त्यांनी त्याच्यासाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यावी असं त्यांनी हे केलं. पण आजच्या याच्यामध्ये असं वाटतं की सीतेचा मान राखण्यासाठी रामाने ही अग्निपरीक्षा का नाही दिली तिच्या बरोबर, सो दॅट लोकांसाठीही ते म्हणजे जनमान्य झालं असतं आणि सीतेच्या गरिमेसाठीही हे झालं असतं की दोघांनीही दिली. म्हणजे तो एक जे आपण म्हणतो की धरती मातेकडे सीता माई म्हणजे त्यात गेला आईकडे, तर ते तसं झालं नसतं. तर फार सुंदर प्रश्न आहे. आता असं आहे की राम हा युवराज होणार होता आणि इतर त्याचे 3 भाऊ सुद्धा, आणि त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं होतं. म्हणजे ट्रेनिंग म्हणजे फक्त धनुष्यबाण आणि भालाफेक नव्हती किंवा नुसतं घोड्यावर बसणं नव्हतं, तर राजकारण, स्टेट क्राफ्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे चाणक्याची चाणक्य नीती, युद्धनीती, राजनीती, हे सगळ्यात त्यांना ते प्रवीण केलेलं होतं. आता फास्ट फॉरवर्ड टू आपण लंकेमध्ये जाऊ. रावणाचा वध झालेला आहे आणि मग ते सीतेला आण असं म्हणतो. त्याच्यासोबत म्हणजे आपण फार डिटेल जाऊया नको, पण सीतेचं वर्णन असं सांगितलेलं आहे की तो निरोप पाठवतो विभीषणाला ना, की विभीषणाला म्हणतो जाऊन सीतेला सांग आणि सीता पूर्ण व्यवस्थित नटून यावी समोर येताना, कारण ती त्या काही जास्त सौंदर्य प्रसाधन न करता ती बसलेली अशोकवनामध्ये असं म्हणतो. ते सीतेला सुद्धा आश्चर्य वाटतं, पण ती अशीच का नाही, सीतेला असं वाटतं की अशाच बघावी रामानं, पण म्हणतो नाही, विभीषण म्हणतो त्याची ऑर्डर तशी आहे, त्याप्रमाणे ती व्यवस्थित हे करून शृंगार करून येते असं आपण म्हणूया, जरी तिची इच्छा नसली तरी, कारण इतक्या दिवसाचा वियोग आहे तिला. ते आल्यानंतर मग राम काही गोष्टी सांगतो, उदाहरणार्थ की मी हे तुझ्यासाठी केलंच नाही, हे माझं रघुकुल वंशाचं कर्तव्य म्हणून केलं. आता त्याचं जेव्हा रावणानं घेऊन गेलेली होती तेव्हा रामाला किती त्याचा विलाप झालेला होता आणि त्रास झालेला होता हे त्याच रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग ते आपण का विसरतो? मग हे असं सडनली राम अचानक वेगळं का वागतोय? तर हे विसरायचं नाही की राम हा युवराज आहे आणि आता तोच राजा आहे खरा. जरी भरत चालवत असला तरी पादुका घेऊन गेलेला आहे आणि दशरथ आता नाहीये, आणि भरतानं सांगितलंय की मी काही म्हणून राजा म्हणून बसणार नाही, म्हणजे रामच राजा आहे. एक राजाची कर्तव्य असतात, राजाची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये आता असा प्रश्न पडतो, आपण काय म्हणूया, समजा एक कपल म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये, आणि तो पुरुष आहे त्यातला, तो पंतप्रधान झाला किंवा प्रेसिडेंट झाला पुढे जगामध्ये, आणि त्याची पत्नी. आता तू ॲज अ नागरिक म्हणूया, तुझी काय अपेक्षा असेल, त्याला प्रेसिडेंट म्हणून किंवा प्राईम मिनिस्टर म्हणून तू निवडून दिलेला आहेस वोटिंग मध्ये. आता त्याला जर प्रश्न पडला की म्हणजे राजधर्म आणि पतीधर्म याच्यामध्ये तू ॲज अ नागरिक म्हणून कशाला महत्व देण्यात द्यावं, असा जर प्रश्न विचारला तर काय सांगशील? राजधर्माला. सेल्फिश हेतून सुद्धा आपण म्हणूया राजधर्म म्हणू. त्यावेळी तर पण तेच बघू ना की त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं, कारण त्याच्याकरता मी त्याला निवडून दिलंय. त्याचा वैयक्तिक मामला त्याने बघावा. आता वैयक्तिक मामला रामानं बघितलाच, पण त्याच्यामध्ये असं आहे की सीतेवरही लोकांचं प्रेम आहे त्याच्यामध्ये, पण लोकांना डाऊट येणार हा त्याने अँटिसिपेट केलेला आहे, जो नंतर परत दुसऱ्यांदा सुद्धा आला. आपण जे म्हणतो की तो तिथला एक सामान्य प्रजाजन येऊन सांगतो आणि गुप्तचर येऊन सांगतात, तर ते लोकांच्या समक्ष त्याची चिकित्सा व्हावी म्हणून तो असं नाही म्हणत. ऍक्च्युअली त्यानं तिला भाग पाडलं हे मी मान्य करेन, तर तो म्हणतो हे सगळं सांगतो आणि म्हणतो की आता तुला जिथे जायचं तिथे जा, की इतकं तो उद्धट बोलतो. उद्धट म्हणजे सांगून उद्धटच येते. तो काय काय म्हणतो तुझ्या लक्षात आहे का? तो म्हणतो तुला आता माझा तुझा काही संबंध राहिलेला नाही, माझं रघुकुल कर्तव्य केलेलं आहे. मग ते लोकांनाही ऐकावं अशा करता तो सांगतोय. मी त्याला अटॅचमेंट आहे का? कारण नंतरची जी सामान्य नागरिकाची त्याच्याबद्दलचा जो हे आहे कंप्लेंट आहे, तो काय म्हणतो की जी त्याची पत्नी रावणासारख्या बरोबर 10 महिने किंवा 20 महिने, ऍक्च्युअली तो काळ 20 महिने वगैरे जास्त येतो, अशी राहिली, त्याने ती सहजपणे पत्करलीच कशी आणि तिच्याबरोबर उपभोग घेताना त्याला आनंद कसा होतो, अशी कंप्लेंट येते. याने दाखवलंय की मी डिटॅच्ड आहे. आता हे त्याला कुठून सुचलं? वशिष्ठांनी त्याला शिकवलेलं आहे अंतःसंगी म्हणजे अंतस्त्यागी, सॉरी नॉट संगी, अंतस्त्यागी बहिसंगी लोके विचार राघव. आतून तो डिटॅच राहा. त्याच्यामध्ये तो भाग पडतो. तो म्हणतो असं, म्हणजे ते खरोखर आपल्याला तुलाच काय, मला राग येईल त्याचा, म्हणजे येतो असं आपण म्हटलं तर, जर ती सामान्य वाचलं तर. तो म्हणतो आता माझा तुझा काही संबंध राहिलेला नाही, माझं कर्तव्य केलेलं आहे. आता तुला वाटलं तर विभीषणाबरोबर राहा असं म्हटलेलं आहे. हा, तुला वाटलं तर सुग्रीवाबरोबर जा किंवा ह्याच्याबरोबर जा, असं कोणाबरोबर इतर जा, माझं सोडून कोणाबरोबर जा. तर तिला प्रचंड दुःख होतं, म्हणजे दुःख होण्यासारखीच गोष्ट आहे. आणि ती म्हणते लक्ष्मणाला किंवा कोणा म्हणते की लक्ष्मणा अग्नी आण, मला आता राहायचं नाही. म्हणजे तिने अग्नी प्रवेश केलेला आहे. म्हणजे रामानं सांगितलं नाही अग्नीमध्ये जाऊन तू टेस्ट कर म्हणून, पण रामानं तिला भाग पाडलं असं आपल्याला म्हणता येईल. तिनं ठरवलं की अग्नी हा पवित्र आहे आणि तो करतो. पूर्वी त्याला असं हे म्हणायचं काय, एक प्रायश्चित्त घेतल्यासारखं होतं.
अग्नी आहे आणि त्याच्यातून ती सुखरूपपणे बाहेर आली. आता ती कशी बाहेर आली हा एक वेगळा विषय होईल, पण ते आल्यानंतर तिने रामानं आनंदानं तिला ऍक्सेप्ट केलं आणि मग ते परत आले. सगळं व्यवस्थित चाललंय, इतकं की आता ती गर्भवती आहे आणि सगळं सगळं चालू आहे. तो डोहाळे तिचे पुरवतोय वगैरे सगळं अशोकवनामध्ये, वसंतवनामध्ये, चैत्रवनामध्ये सगळं चालू आहे. मग परत एक जेव्हा येतो, मग तर असं पण प्रश्न तू विचारला नाहीस, पण असं लोक प्रश्न विचारतात की एकदा ती अग्निपरीक्षा झाली होती ना, मग आता परत का? आता तुम्हाला मी सांगतो, आपण आता समजा आपले पंतप्रधान मोदी घेऊया, त्यांनी एकदा एखादं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं असतं एखाद्या गोष्टीचं, पण परत काहीतरी मूर्ख लोकांनी बोंबाबोंब केल्यानंतर परत त्यांना येऊन त्याचं उत्तर द्यावं लागतं. 15 ऑगस्ट त्यांचं भाषण एक, 26 जानेवारीचं काय जे भाषण असेल ते एक, परत त्यातल्या काही गोष्टी त्यांना रिपीट कराव्या लागतात. तसं परत कोणीतरी एखादी शंका काढल्यानंतर, खरी काढायला नको पण नतदृष्ट लोक असतातच कोणतरी, त्याने काढल्यानंतर परत रामानं परत तोच हा की राजधर्म आणि पतिधर्म, त्याच्यामध्ये त्यांनी ती डिसिजन घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ती जेव्हा गर्भवती असते तेव्हा ती असं म्हणते ना की मला त्याच्यामध्ये अशी इच्छा होते की जंगलात जावं आणि अगदी सुंदर वनामध्ये, अरण्यात राहावं. कदाचित आता हे मी रिडिंग बिटवीन द लाईन सांगतोय की त्या गोष्टीचा रामाने एक फायदा करून घ्यायचा असं म्हटलं असेल की तुला जंगलात जायचंय ना. म्हणजे मी आणि अश्विनी करताना असं करतो. कधीतरी अश्विनी म्हणाली की आता नाही तुझ्याशी बोलत नाही, आता मला राग आलाय. म्हटलं किती दिवस? मग 2 दिवस असेल तर मी त्याच्यात माझी कामं उरकून घेतो. हे मजेनं झालं, पण आम्ही प्रत्यक्षात असं मजेशीर करतो. तशा प्रकारे तिनं ते वर्णन केलंय. कदाचित त्यानं असा उपयोग केला असेल, मला माहिती नाही. मी बिटवीन द लाईन्स वाचतोय. आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं, पण सांगताना सुद्धा त्याने कुठे सांगितलं की वाल्मिकी ऋषीच्या जवळपास आश्रमामध्ये सोड. म्हणजे पुढची ती अरेंजमेंट आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला वाल्मिकी रामायणातून कळलेल्या नाही. आणि अशा पद्धतीने ते सोडलं. पुढे वाल्मिकीने तिचा सांभाळ केला. लवकुश जन्माला आले, त्यांनी रामायण शिकवलं आणि मग ते अश्वमेधाच्या वेळी येऊन ते गायलेत. सो राजधर्म आणि पतिधर्म याच्यामध्ये त्याने बॅलन्स केलेला आहे. आपण रामायणाबद्दल एवढं जाणून घेतलं, तर महाभारतामध्ये जसं तुम्ही तुमच्या रिसर्च मधून प्रूव्ह झालेलं आहे, जॉग्राफिकल डिस्प्लेसमेंट वॉटरची कशी होतीये त्याच्यावरून, की मग द्वारका जे आपण म्हणतो की आज जिथे आहे तिथे नाहीये का, किंवा कुठे एक्झॅक्ट लोकेशन होतं आणि त्याचं रिझन काय की ती का सबमर्ज झाली पाण्यामध्ये? तर आपल्याला द्वारकेचा ओशनोग्राफीचा खूपच पुरावा मिळतो. आता बऱ्याच लोकांना हे विचित्रगिरी करतात. ते म्हणजे कसं आहे, ओशन मध्ये जाऊन ओशनोग्राफीचा डेटा घेऊन कुठे समुद्राचं पाणी अचानक वर वाढलं होतं असं बघतात. अचानक सुद्धा नाही बघत, वर वाढलं होतं किंवा अचानक म्हणूया, आणि मग म्हणतात तिथे कृष्णाची द्वारका खाली गेली आणि म्हणून तिथे महाभारत झालं. हे अत्यंत चुकीचं, म्हणजे तर्कदुष्ट, त्याला विज्ञान कळत नाही आणि तंत्रयुक्ती कळत नाही. नुसतं पाणी वर गेलं म्हणजे तिथे महाभारत झालं नाही आणि कृष्णाची द्वारका गेली नाही, कारण मागचे 20,000 वर्ष पाणी वरच जाते. पण महाभारतातला आतील पुरावा घेऊन अगदी आपण शुद्ध विज्ञानाच्या पद्धतीनं, तंत्रयुक्तीच्या पद्धतीनं आपण दाखवून दिलं की 5561 BC मध्ये झालं. ते झाल्यानंतर आपण आणखी मोठे प्रश्न विचारतोय. ठीक आहे, जर 5561 BC मध्ये महाभारत झालं असेल खगोलशास्त्रीय पुराव्याप्रमाणे, तर आणखी काही पुरावे मिळतात का? तर आपण एक घेऊ शकतो की कृष्णाची द्वारका महाभारत सांगतो 36 वर्षानंतर गेली, म्हणजेच 5561 BC, त्याच्यात 36 म्हणजे 5525 BC असं येतं, ते आपल्याकडे येतोय आपण. मग त्याचा काही जगभर किंवा ऍटलिस्ट आपल्या पश्चिम किनाऱ्यावर पुरावा मिळतो का? तो जेव्हा मी शोधायला लागलो तेव्हा तो प्रचंड पुरावा मिळतो. पश्चिम किनाऱ्यावर मिळतो, पण जगभर पण मिळतो. 5525 BC आणि त्या काळामध्ये इतका पुरावा आहे की आपण बोललो तरी थकू. तो पुरावा सांगत नाही, पण ते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणून सांगतो. तर पश्चिम किनाऱ्यावरच सडनली त्यावेळी 23 मीटर पाणी वर गेलेलं आहे आणि ते कृष्णाची द्वारका गेली, पण त्याच्यानंतर आत्ताची जी समुद्राची पातळी आहे त्याच्यावर सुद्धा ऑन अन ऍव्हरेज 3 मीटर गेलेलं आहे. आणि त्यामुळेच म्हणजे 5500 BC नंतर आणखी 1000 वर्ष लागली असतील आणखी पाणी वर जायला, पण ते तसंच पाणी वर गेलेलं तसंच राहिलंय पुढची 2000-3000 वर्ष, म्हणजे 2000 BC पर्यंत. त्यामुळे धोलावीरा किंवा लोथल हे आता समुद्रापासून दूर आहेत आत जमिनीवर, पण त्यावेळी समुद्राचं पाण्याची पातळी वर वाढल्यामुळे तिथपर्यंत पाणी गेलेलं होतं धोलावीरा, लोथल, आणि म्हणून ती बंदरं होती, पोर्ट्स होते. तर धोलावीरा आणि लोथल पोर्ट्स का, आणि ते साधारण 4000 किंवा 5000 BC पासून 2000 BC पर्यंत का, हे कृष्णाच्या द्वारकेचं संशोधन करताना जो मला डेटा मिळाला त्याच्यावरून हे पण सिद्ध होतं. म्हणजे बाय प्रॉडक्ट म्हणतो ना आपण, उपयुक्त बाय प्रॉडक्ट तसा झाला. आता तुझा प्रश्न की कृष्णाची द्वारका कुठे? आत्ता जर आपण जातो कृष्ण म्हणजे द्वारका ज्याला आपण म्हणतो आणि कृष्णाचं मंदिर आहे आणि आपण दर्शन घेतो, ती कृष्णाची द्वारका पाण्यात गेली. मग त्याच्यानंतर आपण त्या स्मृतीमध्ये जिथे जमीन आहे तिथे मंदिर बांधलं गेलं.
ते काय केव्हा बांधलं गेलं म्हणजे त्याचा तो वेगळा संशोधनाचा विषय आहे. पण आत्ता जिथे कृष्णाचं मंदिर आहे ती कृष्णाची द्वारका नाही, पण एक ती प्रॉक्सी म्हणूया आपण त्याला. मग कृष्णाची द्वारका कुठे आहे? तर जो मी माझं संशोधन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकाराने, इव्हन ग्रॅम हँकॉक, ग्लेन मिल यांनी जे संशोधन केलेलं आहे, म्हणजे त्यांचं वेगळं इंडिपेंडंट संशोधन आहे, माझंही इंडिपेंडंट आहे, पण ते दोन्ही एकाच ठिकाणी घेऊन जातं. आणि ते म्हणजे असं, आता सर्वसामान्य लोकांना कळावं अशा करता की जर जी लोक आपल्या सौराष्ट्रात नाही, गुजरातमध्ये सोमनाथला गेली असतील, तर सोमनाथला गेल्यानंतर मी मजेने म्हणतो की पश्चिम समुद्राकडे अगदी बरोबर पश्चिमेकडे आपलं तोंड करून उभं राहायचं. मग हळूच पश्चिम आणि दक्षिण याच्यामधलं म्हणजे नैऋत्य असा तिकडे अँगलला तिथे वळायचं आणि तिथे पाण्यामध्ये उडी मारून समुद्रात पोहोच जायचं 15 किलोमीटर आत, साधारण 10, 15, 20 किलोमीटर एक्झॅक्टली सांगता येत नाही. तेवढ्या अंतरात गेल्यानंतर ती जी जागा आहे तिथे कृष्णाची द्वारका पाण्याखाली गेली. अच्छा. आणि आता जसं हे केलं तर लोकांना ते सिमिलॅरिटी वाटते अटलांटिसशी, बरोबर. जसं तर मग ते त्याचं काही रेलेव्हन्स आहे दोन्हीचा की का तेच त्यालाच मानत होते, कसं म्हणजे काय? हा, म्हणजे कृष्णाची द्वारका म्हणजेच अटलांटिस का, असे सगळे व्हिडिओ आपल्याला मिळतात. आता जो आपल्याला पुरावा आहे आणि दोन गोष्टीमुळे आपण असं सांगू शकतो की कृष्णाची द्वारका अटलांटिस नक्कीच नाही, अजिबात नाही. म्हणजे नो इफ्स अँड नो बट्स. कुणालाही असं वाटत असेल त्याने यावं, आपण तुझ्या शोवर त्यांचा डिबेट करू माझ्याबरोबर. पण हे संशोधन करताना मला 2 रिसर्चर्सचा एक पेपर मिळाला आणि ते अगदी माझ्याशी तशा एका अर्थानं जवळच आहेत. त्यांच्या दोघांशी मी संपर्क साधलेला आहे, त्यांचे कम्युनिकेशन केलेलं आहे काही अनेक वर्षापूर्वी. त्यांचं दोघांचं नाव, एक पॉल ब्लँचॉन, तो आता मेक्सिकोमध्ये प्रोफेसर आहे, आणि दुसरा जेम्स शॉ, हा आता रिटायर्ड झाला, पण हा युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा म्हणजे जिथे मी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलं तिथेच तो प्रोफेसर होता. आणि मला त्यांचे ऑफिस सुद्धा माहिती आहे, पण त्यावेळी मला ते ओळखीचे नव्हते मी मास्टर्स करताना. त्याच वेळी पॉल ब्लँचॉन पीएचडी करत होता जिओलॉजीमध्ये, आणि त्याने वेस्ट इंडिज जी सगळी जी छोटी आयलंड्स आहेत ना त्याच्यामध्ये संशोधन केलं. त्याचा काही महाभारताशी संबंध नाहीये, म्हणजे त्याचा काही उद्देश महाभारत नव्हता. आता आपल्याला महाभारताशी संबंध दाखवता येतो 5025चा. त्याने जे दाखवलंय त्याच्यामध्ये अटलांटिसचा इतका सुंदर पुरावा आहे, तो थोडक्यात सांगतो की त्याने मागच्या 20,000 वर्षाचा तिथला रिसर्च करून दाखवलं की 20,000 वर्ष पाणी वर येत आहे, पण ते कसं स्मूथ येत आहे. पण त्याच्यामध्ये मध्ये असे 3 इव्हेंट त्याने फाइंड आउट केले. त्याला CRE 1, 2 आणि 3 कॅटास्ट्रॉफिक राईज इव्हेंट. म्हणजे आता पाणी असं स्मूथ येत आहे, पण काही काळामध्ये मध्येच अचानक असं वर जातं, मग परत तसं स्मूथ आणि परत असं वर जातं, असं ते 3 इव्हेंट्स आहेत. त्यातला जो CRE 3 जो इव्हेंट आहे तो म्हणजे कृष्णाची द्वारका. 5600 BC प्लस मायनस 130 इयर्स, त्याच्यामध्येच 5525 BC येतं, आणि सडनली 6.5 मीटर्स पाणी वाढलेलं आहे. आता अटलांटिस बद्दल आपल्याला काय माहिती आहे, तर प्लेटोनं त्याला जे कोणी सांगितलं त्याप्रमाणे त्याने आपल्या टियामिस आणि आणखी 1-2 ग्रंथामध्ये त्याचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे की ज्या माणसानं त्याला सांगितलं त्याप्रमाणे प्लेटोनं लिहून ठेवलं आहे की त्या प्लेटोच्या आधी, त्याच्या काळाच्या आधी 9,000 वर्षापूर्वी अटलांटिस नावाचे जे काही आयलंड सिटी होती ती पाण्याखाली गेली. आता प्लेटोचा काळ म्हणजे 2,500 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये 9,000 जर ऍड केले तर 11,500 वर्ष येतं. तर हे जे पॉल ब्लँचॉन आणि जेम्स शॉचा जो मी पेपर सांगितला 1995चा पेपर येतो, रिसर्च पेपर आहे, त्या पेपर प्रमाणे हे जे 3 CRE सांगितले ना, एक द्वारकेचा, तो दुसरा जो मधला CRE 2 आहे ना, तो बरोबर 11,500 वर्षापूर्वी, आता एक्झॅक्ट माझे नंबर लक्षात नाही, पण सडनली 13.2 मीटर्स किंवा अशी सडनली उंची वाढलेली आहे पाण्याची. अटलांटिस कुठे आपल्याला माहिती नाही, पण सडनली जगभर ती वाढलेली आहे. त्याचा पुरावा पॉल ब्लँचॉनने दाखवलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं आता उलट सांगता येतं, हे शब्दप्रमाण प्लेटोचं, त्याला कोणतरी माहिती दिली, ते स्थलपुराण जे काय असेल ते शाब्दिक आहे, म्हणजे शब्दच प्रमाण. पण आता आपण ते मागे जाऊन पॉल ब्लँचॉनचं रिसर्च लक्षात घेऊन आपण दाखवू शकतो की असं खरोखर झालेलं असावं, कारण इतका सुंदर पुरावा उपलब्ध आहे. आता जे CRE 1, 2, 3 म्हणालात, तर जसं तुम्ही रिसर्च मधून सांगितलं की जी लंका आपण म्हणतो ती म्हणजे इट्स नॉट देअर, बरोबर, आताची लंका ती नाहीये, बरोबर. तर मग त्या इव्हेंटशी त्याचं काही कोरिलेशन आहे का? सांगतो ना, आता मी काय सांगितलं, CRE 2 म्हणजे अटलांटिस, CRE 3 म्हणजे कृष्णाच द्वारका, CRE जो 1 आहे ना, आता रामायणाचा पिरियड कोणता, 12,209 BC, म्हणजे 12,209 BC म्हणजे 14,200 BC आपण म्हणूया, लक्षात घ्या. 14.2 KA असं म्हणतात, K म्हणजे 1000 आणि A म्हणजे तेवढ्या वर्षापूर्वीचं. तो जो CRE 1 आहे ना पॉल ब्लँचॉन आणि जेम्स शॉच्या पेपरमध्ये, आता हे काही आपण कॉन्स्पिरसी करून फिक्स नाही करू शकत. मी इंडिपेंडेंटली वाल्मिकी रामायणाच्या 600 पुराव्यावरून वाल्मिकी रामायणाचा काळ काढलाय,
पॉल ब्लँचरने 1995 मध्ये हा पेपर लिहिलाय, तो मला माहिती नव्हता. तो मला कारण इंटरेस्टच नाही, मी कशाला वाचतोय ओशनोग्राफीचं. 2011 मध्ये पब्लिश केल्यानंतर मला ओशनोग्राफीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. त्याचं काही आमचं हे नाही, आम्ही तिथे एकमेकाला कधी भेटलेलोही नाही. तर तो जो तिसरा जो CRE-1 इव्हेंट आहे, पहिला जो इव्हेंट आहे, तो बरोबर 14,200 वर्षापूर्वीचा आहे त्या पेपरमध्ये. आणि आपल्याला टाकायचं असेल तर मी तुला ते ग्राफ पाठवेन तो त्याच्यामध्ये. तर तेव्हा आता कसं इंटरेस्टिंग आहे बघ, की आपण ही द्वारका आपली रावणाची, म्हणजे काय रावणाची नाही, श्रीलंका आता आपण घेऊया. 14,000 वर्षापूर्वी मागे गेलीस आणि समुद्राची पातळी 140 मीटरनं खाली होती. म्हणजेच काय, श्रीलंका ही भारताला जोडलेली होती. तिथे पूल बांधायचा प्रश्न नाही आणि मध्ये पाणीही नव्हतं. त्याच्यावरूनच तुम्ही जर म्हणजे कोणी जर हे मान्य केलं की 14,000 वर्षापूर्वी झाली, तर श्रीलंका लंका असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता जी मंडळी ज्यांना विज्ञान समजत नाही, जी त्यांना तर्क लॉजिक समजत नाही, तंत्र युक्ती वापरता येत नाही, ते इतका मूर्खपणा करतात. ते काय म्हणतात माहितीये का, मग आता राम सेतू कुठे बांधायचा? अरे ते श्रीलंका लंकाच होऊ शकत नाही, तर तिथे कशाला राम सेतू बांधतोयस तू? जिथे रावणाची लंका असेल तिथे बांधावं लागेल ना. आता वाल्मिकी रामायणामध्ये रावणाची लंका बुडाली असं वर्णन नाही, पण आपली जी सामान्य मेमरी असते ना, म्हणजे काय म्हणूया सांस्कृतिक मेमरी, केरळमध्ये मला 2-3 जागा तरी माहिती आहे आणि गुजरातमध्ये 2 जागा, इथे अशी सांस्कृतिक मेमरी आहे की केरळमध्ये सुद्धा असं म्हणतात की ते युद्ध म्हणजे रामानं रावणाला मारल्यानंतर काही काळातच, म्हणजे इंद्रजित पण अर्थात युद्धात मारला गेला, पण त्याची वंशज असताना अचानक म्हणजे रावणाची लंका पाण्यात गेली आणि ही लोक सगळी आली, म्हणजे नायर लोक किंवा केरळची लोक असं मानतात की ते इंद्रजिताचे वंशज आहेत. त्रिविण नायर म्हणून म्हणजे माझा मित्र आहे, त्याने एक पुस्तक छान लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने माझं डेटिंग एपिलॉग प्रोलॉग मध्ये वापरलेलं आहे आणि त्याने ते म्हणजे सुरुवात तशी केली की इंद्रजिताची पत्नी आपल्या मुलांना घेऊन केरळच्या किनाऱ्यावर आली वगैरे असं वर्णन आहे. तसं गुजरातमध्ये तुम्ही गेला तर 2 ठिकाणी, मांडवी वगैरे म्हणजे कच्छचा जो एरिया आहे, तर तिथेही लोक असं म्हणतात, म्हणजे बिझनेस कोणाचा सुरू केला आणि बुडला ना, तर ते म्हणतात रावणाची लंका जशी पाण्यात बुडाली तसा याचा बिझनेस गेला. सांस्कृतिक मेमरी. आणि आता मी मागच्या जून मध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी डांगला गेलो होतो, गुजरातचाच आपला महाराष्ट्राशी संलग्न असलेला भाग, आणि ही त्यांची सांस्कृतिक मेमरी. ते काय म्हणतात की मला दाखवलं त्यांनी तिथल्या मूळ निवासी तिथल्या लोकांनी, की हे सगळं जेव्हा रावणाचा वध झाला त्यानंतर प्रलय झाला, महाप्रलय झाला, अशी त्यांची समजूत म्हणूया, मान्यता म्हणूया, आणि त्याच्यामध्ये सगळीकडे पाणी गेलं, पण ते जे शिखर दिसतंय ना ते पाण्याखाली गेलं नव्हतं. तेवढंच एक शिखर पाण्याखाली गेलं नव्हतं. आता हे आपण उपमान म्हणूया की लिटरली घ्यायची गरज नाही, पण त्यातला महत्वाचा मुद्दा की त्यांच्या सुद्धा सांस्कृतिक स्मृतीमध्ये रावणाची लंका पाण्याखाली गेली, त्याच्यानंतर प्रलय झाला होता. आता ते आपल्याला आहे ना इथे पुरावा पॉल ब्लँचनचा. सो तो पुरावा सुद्धा आपल्याला सांगतो की तसं काहीतरी नक्की झालेलं असावं, आणि त्यामुळे श्रीलंका ही लंका नाही ते आपल्याला समजूनच गेलं, कारण तिथे काही गरजच नाही. आणि बाकी जर आपण ऍस्ट्रॉनॉमी आपल्या टेक्स्टचं वर्णनं घेतली किंवा रामायणातली वर्णनं घेतली की राम आणि सगळी आर्मी कुठे जाते, तर आपल्याला असं सांगता येतं की रावणाची लंका ही आपली जी प्राईम मेरिडियन, म्हणजे जी ध्रुवापासून काढलेली लाईन की जी कुरुक्षेत्रातून आणि उज्जैनमधून आणि खाली जाते, ती जिथे विषुववृत्ताला मिळते, म्हणजे आत्ताच्या मालदीवच्या पूर्वेला, तर तिथे रावणाची लंका असली पाहिजे. आता तिथे काही नाही, आता फक्त खोल समुद्र आहे. तर आपल्याला असं काढता येतं, आणि श्रीलंका ही नक्की रावणाची लंका नाही हे सांगता येतं, कारण आपल्याकडे काळ नक्की झालेला आहे 600 पुराव्यापेक्षा जास्त, आणि त्याला बाकी खूप पुरावे आहेत, जसे 4 सुळ्यांचे हत्ती, ते सुद्धा 11,000 वर्षाच्या आधीच होते, त्याच्यानंतर ते नाही. म्हणजे नंतर कोणी तुम्हाला रामायण सांगायला लागला तर त्याला आपण विचारू शकतो, पण 4 सुळ्यांचं हत्तीचं काय? बरोबर आहे. आता रामायण आता जे कॉन्स्पिरसी थेरी म्हणू शकतो की आर्यन इन्व्हेजन झालं, मग त्याच्यानंतर हिंदू धर्म इथे आला. इथे आधी काय होतं ह्याचा तर त्यांना बोलण्यासाठी काही नाहीच आहे, पण जी कॉन्स्पिरसी थेरी आहे. पण आज जे आपण डेट्स सांगतो किंवा जे प्रूफ मिळतात त्याच्यानुसार तर आधीपासूनच इथे या घटनामध्ये इतिहास म्हणजे इट हॅज हॅपन्ड असं आहे. मग ते सिद्धच केलं आपण. मग आर्यन इन्व्हेजन थेरी जी आता मांडली जाते, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की हे नव्हताच इकडचा म्हणजे धर्म प्लॅट्यूचा? पहिला आर्यन इन्व्हेजन थिअरी हा अत्यंत शुद्ध मूर्खपणा आहे. म्हणजे मी अमेरिकेत असताना तिथे आधीच्या काळात सांगतोय, म्हणजे हे रामायण महाभारत न केलेलं असताना सुद्धा अमेरिकन इंडॉलॉजिस्ट जे आहेत ना युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांच्याशी मी संपर्क करायचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. ईमेल तर मिळतो त्यांचा,
आणि त्यांना विचारलंय की तुम्ही मला स्पष्ट, तुम्ही आर्यन इन्व्हेजन म्हणून बोंबा मारताय, तुम्ही मला स्पष्टपणे सांगा नक्की आर्यन इन्व्हेजन म्हणजे काय. तर यातला कोणताही प्रोफेसर हिम्मत करत नाही काय सांगायची. पण त्यांनी जो मूर्खपणा केलेला आहे तो आपल्याला समराईज करायचा असेल तर आर्यन इन्व्हेजन थिअरी 4 पॉइंट्स मध्ये सांगता येते. साधं सोपं सांगायचं म्हणून म्हणतो की हू, वेन, वेअर आणि व्हॉट. हू म्हणजे आर्यन्स, वेन म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे 2000 BC नंतर आणि 1200 BCच्या आधी कधीतरी. पूर्वी ते 1500 BC म्हणायचे, आता ते त्यांची भंबेरी उडाल्यामुळे ते जरा मागे पुढे करायचा प्रयत्न करतात. काही उड्या मारू देत, काही फरक पडत नाही, मूर्खपणाचा कळस येतो. 2000 BC ते 1200 BC याच्यामध्ये ते आर्यन. वेअर म्हणजे भारताच्या बाहेरून कुठून तरी, त्याच्यात त्यांचे अनेक वाद आहेत, पण ऍज लॉंग एज भारताच्या बाहेर असं म्हटलं की ते सगळ्यांची एकी होते. म्हणजे काय म्हणतो, द्वेषाच्या झेंड्याखाली माणसं पटकन जमतात. तर तिथून भारताच्या बाहेरून कुठून तरी भारतामध्ये ते आले. म्हणजे आपण 3 प्रश्नाची उत्तरं दिली असं त्यांची थिअरी आहे, म्हणजे मूर्खपणाची. आणि चौथा मुद्दा तू सांगितलास व्यवस्थितपणे की त्यांनी आपल्या बरोबर जेव्हा ते आले आर्यन, तेव्हा त्यांनी एक तर संस्कृत बरोबर आणली, किंवा ज्या भाषेपासून पुढे संस्कृत भाषेची निर्मिती झाली ती आणली. आता हा त्यांचा क्लेम आहे. ह्याच्याकरता पुरावा काय? शून्य पुरावा. म्हणून क्रिस्टोफर हिचन्स म्हणतो, अ क्लेम मेड विदाउट एव्हिडन्स कॅन बी डिसमिस विदाउट एव्हिडन्स. हा व्हिडिओ लोकांनी स्वतःला त्यांना येत नसलं तरी कोणी मूर्ख माणूस जर आर्यन इन्व्हेजन म्हणायला लागला तर त्यांनी हा तुझा व्हिडिओ त्या लोकांना दाखवलं पाहिजे. ओके, त्यांना कळेल नाही कळेल तर सोडून दे, त्यांना कळून घ्यायचंच नाहीये. पण आता दुसरा मुद्दा असा की मी जे दाखवलेलं आहे की नक्की महाभारत 7500 वर्षापूर्वी झालं. महाभारतामध्ये संस्कृत भाषा आहे, त्यातली कॅरेक्टर्स यांची नावं संस्कृत आहेत. म्हणजे कृष्णाचा अर्थ कृष्ण आहे ना, अर्जुन म्हणजे सोपा, फाल्गुनी म्हणजे इझी मनाचा, फाल्गुनी म्हणजे सहज मनाचा, भीम, भीष्म हे सगळे संस्कृतोद्भव वर्ड आहेत ना, त्यातले कॅरेक्टर्स आहे. रामायणात गेलं तर दशरथ, राईट, सगळी जी नावं आहेत, शूर्पणखा, कुंभकर्ण, ही सगळी जी नावं आहेत ती सुद्धा संस्कृतोद्भव म्हणजे संस्कृतातलेच आहेत. ओके, त्याला ओनामेटॉलॉजी असं म्हणतात, म्हणजे त्यातल्या व्यक्तींची नावं ही कशी आहेत वगैरे. हे सगळं जर घेतलं तर ती संस्कृतमध्ये आहेत. आणि हे केव्हा होत आहे? आधी होतंय कुठे? भारतामध्ये. केव्हा होतंय? 7500 वर्षापूर्वी आणि 14000 वर्षापूर्वी. कुठचे आर्यन, कुठची इन्व्हेजन आणि कुठचं नॉनसेन्स ऑफ थिअरी करायला काहीतरी अक्कल लागते ना. म्हणजे विज्ञान असायला पाहिजे, तंत्रयुक्त्यातलं या इंडॉलॉजिस्ट मध्ये काहीही नाही. आणि कुठच्या इंडॉलॉजिस्टला वाटत असेल भारतातले किंवा भारताच्या बाहेरच्या, त्यांना आपण तुझ्या पॉडकास्टवर आणू डिबेट करायला. अगदी. शेवटचा मला तुम्हाला प्रश्न हा विचारायला आवडेल की आता तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये तुमचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून तुम्ही कोणती पुस्तकं वाचायची, कसं म्हणजे तुम्ही या रिसर्चला आज आलात. पण जर लहानपणापासून जे चुकीच्या पद्धतीचं इतिहास शिकवला जातो किंवा आपल्या शास्त्रांचं ज्ञान आपल्याला कसं द्यावं हे कळत नाही, तर अशा वेळेला पालकांनी किंवा जे यंग आहे त्यांनीही, ज्यांना हे जाणून घेण्याची स्वतःची म्हणजे कुतूहलता आहे की काय आहे, हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा आपल्या राष्ट्राचं जे इतिहास म्हणू शकतो हा काय झालेला आहे, तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? म्हणजे रिलिजियस म्हणजे आपल्या वेदांमध्येच्या ऍस्पेक्टनी किंवा महाभारत रामायण या ऍस्पेक्ट? नाही, छान प्रश्न विचारलास. आता बऱ्याच जणांना इच्छा जरी असली की वेदापासून सुरुवात करू, तर वेद इतके कठीण आहेत आणि आत्ताच ते कठीण झालेले नाही. कठीण काय माहितीये का? कारण ते इतके जुने आहेत की त्यातलं त्यावेळेचे भाषा समजणं कठीण आहे, जरी संस्कृत असली तरी. आता काही लोक तसं म्हणतात की ती संस्कृत नाही, त्या आपण वादात जाऊया नको. म्हणजे संस्कृत सारखी आहे पण ती नाही. काही त्याला बरीच नावं आहेत, त्यात आपण जाऊया नको. पण काळाच्या ओघामध्ये शब्दांचे अर्थही बदलतात. आता हे जे वेद समजण्याचं जे कन्फ्युजन आहे किंवा आपल्याला चॅलेंज आहे, हे आत्ताचं चॅलेंज नाहीये. महाभारतामध्ये अशी वर्णन आहेत. उदाहरणार्थ वनवास म्हणजे वनवासात असताना वनपर्वामध्ये समजा एकदा पांडव फिरतात, त्यावेळी नारद मुनी येतात तिथे. आणि मग तिथे माझ्या लक्षात नाही एक्झॅक्ट, पण समजा आपण मार्कंडेय ऋषी किंवा लोमश ऋषी किंवा धौम्य ऋषी जे कोणी असतात ते म्हणतात, हे बघा आता नारद मुनी येत आहेत. आणि त्यांचं वर्णन करताना ते म्हणतात की नारद मुनींची ख्याती तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच बाकी चांगल्या गोष्टी सांगतात, पण हे म्हणतात की यांना वेदाचा अर्थ चांगला कळतो. नक्की तुम्ही तुमचे सगळे प्रश्न युधिष्ठिराला सांगतात चांगले विचारून घ्या, पण त्यांना ह्यांना वेदाचा अर्थ चांगला कळतो असं मार्कंडेय किंवा लोमश ऋषी म्हणतात. त्याच्यात आपल्याला काय कळलं की बऱ्याच लोकांना वेदाचा अर्थ कळत नव्हता. 7000 वर्षापूर्वी सुद्धा वेदाचा अर्थ करणं फार कठीण झालं होतं. अशाच प्रकारची वाक्य
आपल्याला रामायणामध्ये 14,000 वर्षापूर्वी मिळतात. म्हणजे इतके ते वेद जुने झालेले आहेत. तेव्हा सुद्धा त्याचा अर्थ लावणं कठीण होतं. म्हणून मी वेदापासून सुरुवात कर असं कोणाला सांगणार नाही. मग कुठे सुरू करायचं? तर तू म्हणलीस महाभारत रामायण, अगदीच ते चांगलं उत्तर आहे. म्हणजे रामायणापासून सुरुवात करा आणि महाभारतापासून सुरुवात करायची. तर महाभारत एवढं मोठं आहे की लोक वाचतील, बघतील, पोटात गोळ्या येईल आणि बाजूला ठेवतील. म्हणून त्यांनी महाभारतातलीच त्याचा महाभारताचं इसेन्स म्हणूया आपण, म्हणजे दुधापासून सुरुवात करून आपण तुपावर येतो ना, तसा तो इसेन्स म्हणजे भगवद्गीता आहे. तर भगवद्गीतेपासून सुरुवात करावी. आणि मग माझे तशीच, तू पहिला जो प्रश्न विचारला होतास ना की कशी सुरुवात झाली, तर भगवद्गीतेपासून सुरुवात झाली. आणि त्यामुळे मला असं मी म्हणेन आतून कळत गेलं की आता पुढचं काय वाचूया किंवा कशावर अभ्यास करूया. माझा हा तर म्हणजे माझा वैयक्तिक अनुभवावरून माझा विश्वास आहे की तुम्ही भगवद्गीतेचा जर सखोल अभ्यास करायला लागलात, श्रद्धेमध्ये अभ्यास करायला लागलात, तर तुम्हाला पुढे काय करायचं, जो खरा म्हणजे जेन्युइन माणूस आहे त्याला पुढे काय करायचं हे मार्गदर्शन नक्की मिळतं. पेरेंट्सने काय करावं, म्हणजे त्यांनी नुसतं असं सांगायचं मुलांना की जा रे आता भगवद्गीता वाच, असं होणार नाही. तो एक फॅमिली इव्हेंट करायला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र बसून वाचा, अगदी ओपननेसने वाचा. म्हणजे डॉगमॅटिक होऊन वाचू नका. म्हणजे काहीतरी त्यात लिहिलेलं आहे आणि तुम्हाला पटलं नाही तर हे कसं काय लिहिलंय कृष्णानं असं म्हणा ना. कृष्णाला नाही राग येणार. कृष्णानं भगवद्गीता सांगितल्यावर सांगितलं की मला जे सांगायचं ते तुला सगळं सांगितलं, पण तरी सुद्धा यथेच्छसी तथा करू. हा कृष्ण काही तुमच्यावर रागावणार आहे का? तर तुम्ही ते भगवद्गीतेपासून म्हणजे फॅमिली एकत्र येऊन जर सुरुवात केली तर फॅमिलीलाच कळेल, इंडिव्हिज्युअल लोकांना कळेल की पुढचं कोणतं पुस्तक वाचायचं, कशावर अभ्यास करायचा, काय करायचं. थँक्यू सर, तुम्ही खरंच एवढ्या छान पद्धतीने गोष्टी समजवल्या. आणि याच्यातले कितीतरी प्रश्न असे होते की जसं रामाबद्दल होते किंवा असे की ते मनामध्ये असतात पण आपण कोणाला विचारायचं हे कळत नाही. तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि असंच आपण तुमच्या बरोबर अजून गप्पा माराव्यात ही मी इच्छा व्यक्त करते. नक्की. धन्यवाद. नमस्कार.